तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की Amazon मध्ये जॉब्स कशा प्रकारे आपल्याला मिळतात आणि ते जॉब्स कुठून शोधायचे, कसे शोधायचे, या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. स्पेशली डेडिकेट करते मी आजचा व्हिडिओ आपल्या हाऊसवाईफना, एज्युकेटेड हाऊसवाईफना, ज्यांचं चांगलं शिक्षण झालेलं आहे, पूर्वी त्यांनी काम केलेलं आहे आणि आता काम जे असेल तर ते पुन्हा चालू करायचं आहे. तर ही तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असणार आहे आणि नक्कीच तुम्ही वेगवेगळे ऑप्शन्स एक्सप्लोर करू शकता. कारण Amazon म्हटल्यावरती जे काही पॅकेजेस असणार आहेत, त्यांचे पे स्केल जे काय असणार आहे, सॅलरी जे काय असणार आहे, तर ती नक्कीच हाय असणार आहे. त्यामुळे तिकडे एक्सपिरियन्स जो काय असेल तो तुम्हाला असायलाच हवा. तर इन डिटेल एक्सप्लोर करूया जॉब्स कसे, कुठे आपण फाइंड आउट जे असेल तर ते करू शकतो. तर भरपूर वेळेला आपल्याला Amazon वरती काम करून दिवसाला 1 ते 2 तास काम करून इतके पैसे मिळतील, तितके पैसे मिळतील, असे भरपूर ऍडव्हर्टिजमेंटचे पोस्टर्स जे काही असतील ना, तर ते आपल्याला दिसत असतात. ठीक आहे. आणि स्पेशली त्याचसाठी मी हा जो व्हिडिओ आहे तर तो बनवते. तर पहिला मी तुम्हाला काही जॉबचे रोल सांगते, कोणते क्वालिफिकेशन तुम्हाला लागणार आहे, सोबतच की रेस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहेत त्या रोलची, तर ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. आणि मग त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये आपण बघूयात की हे जॉब्स फाइंड कसे करायचे, वेबसाईट कोणती वापरायची आणि वर्क फ्रॉम होम ऑप्शन्स अवेलेबल आहेत का, तर या सगळ्या गोष्टी. आणि जर तुम्हाला रेझ्युमे कसा बनवायचा तर ते हवं असेल तर खाली कॉमेंटमध्ये रेझ्युमे म्हणून कॉमेंट करा, मी तुम्हाला डिटेल्स नक्कीच देईन, डिटेल व्हिडिओ नक्कीच देईन. ठीक आहे. तर आता मी काही जॉब्स जे असतील तर ते बघते. तर इथे बघा मी आता फिल्टर केलाय. ठीक आहे. इथे बघा एक्सपिरियन्सच्या अकॉर्डिंगली आपण आपले जे काय जॉब्स असतील ना तर ते फाइंड आउट करतो. आता इथे मला पार्ट टाइमचा कोणताच ऑप्शन अवेलेबल होत नाही, त्यामुळे नक्कीच इथे फुल टाइमच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ठीक आहे. जॉब कॅटेगरीच्या अकॉर्डिंगली, म्हणजे तुम्हाला सपोर्टसाठी जर करायचं असेल तर सपोर्टसाठी तुम्ही जॉब करू शकताय. त्या अकॉर्डिंगली ते मग फिल्टर लावू शकताय. एडिटोरियल रायटिंग आणि कंटेंट मॅनेजमेंटचा एक पोझिशन ओपन आहे. ठीक आहे. तर तीही तुम्ही जर चेकआउट करायची असेल तर करू शकताय. फॅसिलिटीज मॅनेजमेंट आणि रिअल इस्टेट त्यातलं एक पोझिशन ओपन आहे. इन्व्हेस्टिगेशन अँड लॉस प्रिव्हेन्शनचा एक आहे. प्रोजेक्ट प्रोग्राम प्रोडक्ट मॅनेजमेंटचा एक आहे. ठीक आहे. त्या अकॉर्डिंगली किंवा मोस्टली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्टचे जास्त आहेत. ठीक आहे. तर ते आपण एक्सप्लोर करूया. कंट्री तुम्ही चेकआउट करू शकताय. आता मी इथे इंडिया कंट्री सिलेक्ट केला आहे. ठीक आहे. इथे कंट्री मी इंडिया सिलेक्ट केलाय. इथे मला जे काही ऑप्शन्स येतील तर ते इंडिया मधले येतील. ठीक आहे. स्पेसिफिकली इंडिया मधले स्टेट तुम्ही इकडे चेकआउट करू शकताय. ठीक आहे. जसं की मी महाराष्ट्र करते तर मला 4 आहे, तर मी फिल्टर ओपन करते. ठीक आहे. मी ॲज इट इज ठेवते, फिल्टर मी ओपनच ठेवते. ठीक आहे. सिटीच्या अकॉर्डिंगली वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला येऊन जाते. ठीक आहे. हे तुम्हाला मी का दाखवलं, हे फिल्टर्स आहेत, त्या अकॉर्डिंगली तुम्ही ते चेकआउट करू शकता. ठीक आहे. आता इथे मी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्टचे करते. ठीक आहे. आता सगळ्यात पहिला कोणता जॉब आहे बघा, इन्व्हेस्टिगेशन असोसिएट आहे. रीड मोर करते, ओपन करते. आता याची जी काही डिस्क्रिप्शन असेल ना तर ती इकडे तुम्हाला मिळेल. ठीक आहे. तर कम्पॅरेटिव्हली थोडे जास्त डिस्क्रिप्शन आहे, की रेस्पॉन्सिबिलिटीज पण जास्त प्रमाणात एक्सप्लेन केल्यात, तर नक्कीच ते कम्प्लीट चेकआउट करा. ठीक आहे. तर रिसर्चेस अँड इव्हॅल्युएट्स फॅक्ट सराउंडिंग सेलर ट्रान्झॅक्शन्स. आता यातलं म्हणजे भरपूर अशा मैत्रिणी आहेत काही गोष्टी समजत नाहीत. काय करायचं, सिम्पली कॉपी करायचं इथून, कॉपी, आणि चॅट जीपीटी ओपन करायचा, पेस्ट करायचं, डॅश करून मीन्स म्हणून टाईप करायचं, म्हणजे काय, आणि एंटर. तर चॅट जीपीटी तुम्हाला पूर्ण फोडून त्याचं जे काही सविस्तर विश्लेषण आहे ना तर ते म्हणजे काय, सेलर ट्रान्झॅक्शन्स म्हणजे विक्रेत्याने सेलर केलेले व्यवहार. ठीक आहे. सगळं दिलं बघा चॅट जीपीटीने. म्हणजे यातला कोणता पॉईंट तुम्हाला समजला नाही ना तर तुम्ही ते चेकआउट करू शकता. टेक्स अप्रोप्रिएट ऍक्शन ऑन इन्व्हेस्टेड ट्रान्झॅक्शन्स बेस्ड ऑन एस्टॅब्लिश स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर अँड टूल्स. ठीक आहे. ह्या सगळ्या की रेस्पॉन्सिबिलिटीज आहेत. क्वालिफिकेशन काय लागणार बघा, क्वालिफिकेशनसाठी कम्युनिकेशन स्किल्स दिलंय, एक्सलंट रिटर्न अँड स्पोकन इंग्लिश स्किल्स अँड अन एबिलिटी टू कंपोज अ ग्रॅमॅटिकल करेक्ट कन्साइज अँड अॅक्युरेट रिटर्न रिस्पॉन्स. ठीक आहे. इथे तुम्हाला इंग्लिश येणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. अगदी बेसिक इंग्लिश नको आहे, अगदी परफेक्ट इंग्लिश. एक्सलंट इंटरपर्सनल स्किल्स विथ द ॲबिलिटी टू कम्युनिकेट कॉम्प्लेक्स ट्रान्झॅक्शनल इश्यूज करेक्टली अँड क्लिअरली टू बोथ इंटरनल अँड एक्सटर्नल कस्टमर्स प्रॉब्लेम सॉल्विंग. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आहेत, या तुम्हाला आल्या पाहिजेत. प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स खूप इम्पॉर्टंट आहे कुठलाही जॉब तुम्ही करताय तर, स्पेशली जर तुम्ही कस्टमर सपोर्ट करताय. डेमॉन्स्ट्रेटेड ॲबिलिटी टू अॅनालाइज प्रॉब्लेम्स. ठीक आहे. सेल्फ डिसिप्लिन, डेलिगंट, प्रोएक्टिव्ह अँड डिटेल ओरिएंटेड, टाइम मॅनेजमेंट अँड ऑर्गनायझेशनल स्किल्स.
ही या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत तर त्या तुमच्यामध्ये असायला हव्या. आपण आता नेक्स्ट जॉब बघूयात कोणता आहे. चेकआउट करूयात. इथे बघा सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसत आहेत. प्रोडक्ट मॅनेजर चेक करूयात आपण. प्रोडक्ट मॅनेजर वरती क्लिक करते. ठीक आहे, तर प्रोडक्ट मॅनेजरचे जे काही डिस्क्रिप्शन्स असतील तर ते दिलेले आहेत. ठीक आहे, डिझाईन अँड लीड रोड मॅप्स फॉर कॉम्प्लेक्स सेल्फ हेल्प टूल्स टू हेल्प ब्रँड्स वाईल क्रिएटिंग लॉंग टर्म व्हॅल्यू फॉर अवर शॉपर्स. ठीक आहे, की रोल्स काय आहेत. अंडरस्टँड द कोर टेक्नॉलॉजीज युटिलाइज इन देअर प्रोडक्ट डोमेन अँड हाऊ टू अप्लाय दिस टेक्नॉलॉजीज टू इन्व्हेंट इव्हॉल्व इम्प्रूव्ह अँड सिम्प्लिफाय. ठीक आहे, कॅन आयडेंटिफाय गॅप्स अँड अपॉर्च्युनिटीज इन. क्वालिफिकेशन काय आहे बघा, 5+ इयर्स. ठीक आहे, 5+ इयर्स ऑफ प्रोडक्ट और प्रोडक्ट मॅनेजमेंट, प्रोडक्ट मार्केटिंग, बिझनेस डेव्हलपमेंट और टेक्नॉलॉजी, एक्सपिरियन्स विथ फीचर डिलिव्हरी अँड ट्रेड ऑफ अ प्रोडक्ट. ठीक आहे, तर माझ्या ज्या कोणी मैत्रिणी सेम क्वालिफिकेशन झालं असेल तर नक्कीच तुम्ही इकडे अप्लाय करू शकता. मी सी मोर करते. खाली बॉटमला घेते. ठीक आहे, तर सिम्पली तुम्हाला या गोष्टी मिळून जातील. आता इथे बघा नेक्स्ट आपण बघूयात ऍडमिनिस्ट्रेटर. ओपन करते जॉब. पोझिशन अँड रेस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत. प्रोव्हाइड केस मॅनेजमेंट सपोर्ट फॉर आयटम्स रेज्ड बाय HRA टू हँडल escalation management and ensure timely resolution, making sure all assigned processes are completed in as per SLA. ठीक आहे, प्रोसेस मॅनेजमेंट चेक करा. या सगळ्या बेसिक क्वालिफिकेशन काय आहे. 6+ मंथ्स ऑफ ह्युमन रिसोर्स एक्सपिरियन्स. आता भरपूर मैत्रिणी या फील्डमध्ये आहेत. ठीक आहे, 6+ मंथ ऑफ मायक्रोसॉफ्ट ऑफिस प्रोडक्ट्स अँड ऍप्लिकेशन एक्सपिरियन्स, एक्सपिरियन्स इन कॉन्फिडेन्शियल एन्व्हायरमेंट, बॅचलर्स डिग्री और इक्विव्हॅलंट. ठीक आहे, डिग्री असायला हवी. प्रेफर्ड क्वालिफिकेशन 1+ इयर ऑफ ह्युमन रिसोर्स एक्सपिरियन्स. ठीक आहे, तर या गोष्टी इथे आहेत तर नक्कीच तुम्ही ते चेकआउट करू शकता. ओपन करते नेक्स्ट वन. ठीक आहे, भरपूर भरपूर ऑप्शन्स इकडे तुम्हाला अवेलेबल आहेत. इथे तुम्ही कॅटेगरीच्या अकॉर्डिंगली पण चेक करू शकता. ठीक आहे, इथे कॅटेगरीज आहेत वेगवेगळ्या जॉब कॅटेगरी आपण बोलतो. तर कॅटेगरी अकॉर्डिंग पण तुम्ही इथे चेक करू शकताय वेगवेगळं. ठीक आहे, कोणताही ओपन करा. ओपन केल्यानंतर त्याचे जे काही क्वालिफिकेशन्स असणार आहेत, की रेस्पॉन्सिबिलिटीज असणार आहेत तर ते तुम्हाला इथे दिसतील. आता की रेस्पॉन्सिबिलिटीज पण खूप व्यवस्थित ऐकून घ्या, कारण ते इथे सोबतच अजून दुसऱ्या ठिकाणी पण तुम्हाला उपयुक्त असतात. ठीक आहे, मास्टर्स डिग्री इन फायनान्स. जर ज्या मैत्रिणींची फायनान्स मध्ये डिग्री झालेली आहे तर नक्कीच तुम्ही अप्लाय करू शकता. अकाउंटिंग ॲज मेजर सब्जेक्ट, prior experience of at least 1 year in similar BPO outfit or more than 2 years of experience in accounting analyst profile. ठीक आहे, 1 वर्षाचा जर तुमचा एक्सपिरियन्स असेल बीपीओचा तर नक्की तुम्ही इकडे अप्लाय करू शकता. कम्युनिकेशन स्किल्स चांगल्या हव्या. रिटर्न अँड वर्बल गुड. टायपिंग स्पीड असायला पाहिजे. ठीक आहे, टायपिंग आलं पाहिजे विथ 90% अॅक्युरेसी. आणि ऍप्लिकंट टू हॅव मिनिमम एक्सपिरियन्स ऑफ 6 months to 3 years. कमीत कमी 6 महिने ते 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असायला हवा. बॅचलर्स डिग्री इन फायनान्स, अकाउंटिंग और रिलेटेड फील्ड और CPA अँड एक्सपिरियन्स युजिंग ओरॅकल. ओरॅकल सॉफ्टवेअर जो आहे तर तो तुम्हाला आला पाहिजे वापरता. ठीक आहे, तुमच्या क्वालिफिकेशन मध्येच तो ऍड केलेला आहे त्यामुळे जो तुम्हाला वापरता आला पाहिजे. ठीक आहे, आता हे जॉब्स कुठे आहेत. ठीक आहे, इथे बघा हा जॉब आहे बेंगलोर. ठीक आहे, हा जॉब आहे हैदराबाद. हे इंडिया, मी ऑल ओव्हर इंडिया सर्च केलेत. हा पण आहे हैदराबाद. हा आहे मुंबई. ठीक आहे, मुंबईचे टोटल 4 आहेत. महाराष्ट्र जर मी केलं ना, बाकीचे मी ओपन करते फिल्टर्स तर बघा मुंबईचे आहेत इथे टोटल 4 आहेत आय गेस. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये बघा डाटा सेंटर इंजिनिअरिंग ऑपरेशन मॅनेजर, डाटा सेंटर इंजिनिअरिंग ऑपरेशन, 2+ years ऑफ एक्सपिरियन्स ऑफ पीपल मॅनेजमेंट अँड टीम डेव्हलपमेंट एक्सपिरियन्स. ठीक आहे, बेसिक क्वालिफिकेशन आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन ओपन करून तुम्ही ते चेकआउट करू शकता. रीड मोर मध्ये गेलात की एज्युकेशनल क्वालिटीज तुम्हाला दिसतील. क्वालिफिकेशन सॉरी.
इंजिनिअरिंग डिग्री और इक्विव्हॅलंट इन इलेक्ट्रिकल और मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. 6+ इयर्स ऑफ रेलिव्हंट इंजिनिअरिंग एक्सपिरियन्स मॅनेजिंग लार्ज स्केल सर्व्हिसेस, 6 वर्षाचा एक्सपिरियन्स हवा. ॲटलीस्ट 2 इयर्स बिल्डिंग स्ट्रॉंग सक्सेसफुल टेक्निकल टीम्स इन सिमिलर स्ट्रक्चर कल्चर. ठीक आहे, हे सगळे त्याचे की रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. हॅज प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ फॉर अवेलेबिलिटी झोन ऑफ डाटा सेंटर्स. 2 डाटा सेंटर्स असणार आहेत, 2 ते 4 लोकेशन्सचे, तर ते तुम्हाला इकडे चेकआउट करायचे आहेत किंवा मॅनेज करायचे आहेत. ट्रान्सपोर्टेशन स्पेशलिस्ट अमेझॉन फ्रीट. ओके, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट कॉर्पोरेट डेव्हलपमेंट, हा मी ओपन करते. ऑफिस वर्क आहे. याचं काय काम आहे? शेड्यूल मीटिंग्स अँड अपॉइंटमेंट्स अँड कम्प्लीट कॅलेंडर मॅनेजमेंट, मॅनेजेस ट्रॅव्हल, विजा एक्सपेन्सेस अँड फायलिंग. ठीक आहे, या गोष्टी आहेत. मेंटेन ऑर्गनायझेशनल चार्ट्स आहेत, शेड्यूल्स अँड कोऑर्डिनेट स्पेशल इव्हेंट्स आहेत, मीटिंग्स वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेत. बेसिक क्वालिफिकेशन काय आहे? 3+ इयर ऑफ सिनियर लेवल लिडरशिप सपोर्ट फॉर और 1+इयर अमेझॉन एक्सपिरियन्स, हायस्कूल और इक्विव्हॅलंट डिप्लोमा, डिप्लोमा होल्डर्स किंवा जर हायस्कूल झालेली आहे तुमची तर तुम्ही अप्लाय करू शकता. याच्यासाठी डिग्री असायला हवी असं काय इम्पॉर्टंट नाही आहे. डिप्लोमा किंवा बेसिक हायस्कूल चालेल. एक्सपिरियन्स विथ मायक्रोसॉफ्ट ऑफिस प्रोडक्ट्स अँड ॲप्लिकेशन्स, मायक्रोसॉफ्ट ऑफिस तुम्हाला वापरता आलं पाहिजे. एक्सपिरियन्स विथ एक्झिक्युटिव्ह लेवल कॅलेंडर मॅनेजमेंट. ठीक आहे, कॅलेंडर मॅनेजमेंट म्हणजे मीटिंग्स वगैरे ज्या काही गोष्टी असतील तर त्या तुम्हाला शेड्यूल करता आल्या पाहिजे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. रिस्पॉन्सिबिलिटीज पण दिलेल्या आहेत. कोऑर्डिनेट वर्क रिलेटेड इरांट्स ॲज नीडेड, कोऑर्डिनेट क्लोजली विथ ऑफ वर्कफोर्स मॅनेजमेंट, रिक्रुटिंग, मेंटेनन्स, ह्युमन रिसोर्स, या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, अप्लाय नाव करू शकताय आणि तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करू शकताय. पण अप्लाय करण्यासाठी तुमच्याकडे हवा रेझ्युमे. ठीक आहे, तर तो रेझ्युमे कसा बनवायचा हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर नक्कीच तुम्ही खाली रेझ्युमे म्हणून कॉमेंट करा. मी रेझ्युमेचा सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासोबत मी शेअर करेन. आता जसं की नोकरीवरती जरी तुम्ही सर्च केलं ना, ठीक आहे, लास्ट मी तुम्हाला नोकरी दिलं होतं, तर नोकरीवरती जरी तुम्ही सर्च केलं ना तर नोकरीवरती पण तुम्ही वेगवेगळे जॉब्स जे असतील ना तर ते फाइंड आउट करू शकताय. ठीक आहे, जसं इथे मी दाखवलं तर इथे तुम्हाला, ठीक आहे, अमेझॉनचा जो आहे तर सिम्पली काय करायचं, अमेझॉन जॉब्स म्हणून तुम्हाला सर्च करायचंय. काय सर्च केलं मी? अमेझॉन जॉब्स. ठीक आहे, एंटर, आणि अमेझॉन करिअर्सची एक कॅटेगरी येते तर त्यामध्ये तुम्ही चेकआउट करू शकता. रिमोट जॉब्सचा ऑप्शन आहे, रिमोट जॉब्स. ठीक आहे, रिमोट जॉब्स म्हणजे काय? वर्क फ्रॉम होम. ठीक आहे, म्हणजे हे जे जॉब्स असतील तर ते तुम्ही तुमच्या घरातून करू शकताय रिमोट. ठीक आहे, तर मी कंट्री सर्च करते, माझी इंडिया आहे त्यामुळे मी इंडिया करते. महाराष्ट्र, स्पेसिफिकली इथलं कोणतं हवं असेल तर सर्च करा. ओपन करते. ठीक आहे, तर ज्या ज्या गोष्टी तुम्हाला असतील तर त्या इथं दिसतील. जसं की कॅन्डिडेट इज एक्सपेक्टेड टू डेमॉन्स्ट्रेट, ज्या काही गोष्टी आहेत, तर डे इन अ लाईफ मध्ये काय काय होतं ते सांगितलं. के रिस्पॉन्सिबिलिटीज, द असोसिएट हॅज टू वॉच सेव्हरल 100 व्हिडिओज इन अ शिफ्ट अँड प्रोव्हाइड रिस्पॉन्सेस बाय फॉलोइंग गोल्स ऑन अॅक्युरसी क्वालिटी. ठीक आहे, ह्या त्याचे की रोल्स असणार आहेत तर त्या सगळ्या गोष्टी एकदा चेकआउट करा, पूर्ण व्यवस्थित वाचून घ्या. Associates work in 24/7 environment with rotational shifts. आता हा आपण रिमोट सर्च केलाय, बट इथे हा आपल्याला शिफ्ट दाखवतो. आपण एकदा चेक करूया. मी इथे वरती रिमोट जॉब सर्च केलाय पण ते रिमोट जॉब आपल्याला दाखवत नाहीये. लोकेशन वरती जॉब्स जे काय असतील ना तर दाखवतो. जसं की हे मुंबईचं आहे, मी ओपन करते. आपण इकडे रिमोट जॉब म्हणून सर्च केलंय. हा, इथे आहे तुम्हाला वर्क फ्लेक्झिबल शेड्यूल, शिफ्ट, वर्क एरिया इन्क्लुडिंग वीकेंड्स, नाईट्स अँड ऑर हॉलिडेज. ठीक आहे, म्हणजे हा वर्क फ्रॉम होम जॉब आहे. वीकली ऑफ, रोटेशनल 2 consecutive day ऑफ. इट इज अ 5-day वर्किंग वीक विथ
2 consecutive day off, not necessarily Saturday and Sunday as per business discretion. म्हणजे प्रत्येक सॅटर्डे आणि संडे सुट्टी असेल असं नाही, 2 दिवस आठवड्याचे ऑफ असतील. ठीक आहे, 5 days वर्किंग वीक असेल तुमचा. असोसिएट्स वर्क इन 24/7 एन्व्हायरमेंट विथ रोटेशनल शिफ्ट. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आहेत एकदा चेक करून घ्या. कॅन्डिडेट इज एक्सपेक्टेड टू डेमॉन्स्ट्रेट, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित वाचून घ्या. त्या अकॉर्डिंगली त्या जॉबसाठी तुम्ही अप्लाय करू शकताय. ठीक आहे, आपण रिमोट मध्ये आहोत. रिमोट म्हणजे वर्क फ्रॉम होम. ठीक आहे, रिमोट जॉब्स म्हणजे काय? रिमोट जॉब्स म्हणजे वर्क फ्रॉम होम. इथे रिमोटचं ऑप्शन आहे, तर सिम्पली आपण रिमोट वरती क्लिक केलं. सिम्पली अमेझॉन करिअर्स वरती क्लिक करा. जर साइन इन केलं नसेल तर साइन इन करून घ्या. आता माझा मी साइन इन केलेला आहे, तर त्यामुळे मला डायरेक्ट ऑप्शन आले. तुम्ही जर साइन इन केलं नसेल तर नक्की साइन इन करून घ्या. हे वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत, जसं की सपोर्टची टीम आहे, ठीक आहे, ऑडिओ व्हिडिओ फोटोग्राफीची टीम आहे, बिझनेस अँड मर्चंट डेव्हलपमेंटची टीम आहे. तर वेगवेगळ्या रोलच्या अकॉर्डिंगली वेगवेगळ्या गोष्टी इकडे ऍड केलेल्या आहेत. लिगलची वेगळी टीम आहे, फायनान्सची वेगळी टीम आहे. इकडे 509 जॉब्स ओपन आहेत. मार्केटिंग मध्ये 283 जॉब्स ओपन आहेत. सिम्पली ओपन केलात ना की तुम्हाला त्यांचे जे काही जॉब्स असतील ना तर ते दिसून जातील. मार्केटिंग मध्ये काय, मार्केटिंग कोऑर्डिनेटर आहे, मार्केटिंग मॅनेजर आहे, सोशल अँड डिजिटल मीडिया मॅनेजर आहे. ठीक आहे, सिम्पली त्याच्यावरती क्लिक केलात की त्या ज्या गोष्टी असतील तर त्या तुम्ही चेकआउट करू शकता. ठीक आहे, अशा टाइप मध्ये वेगवेगळे जॉब्स जे असलेले, तर मी इथे एक्सप्लोर रोल्स करते. तर बघा, एक्सप्लोर रोल्स मध्ये या गोष्टी मला इकडे मिळत गेल्या. ठीक आहे, इथे तुम्ही तुमची कंट्री जे काय असेल तर ती एंटर करा. जसे की इंडियामध्ये 25 आहेत ओपनिंग्स, 25 जॉब पोझिशन इंडियामध्ये आहेत. युनायटेड स्टेट्समध्ये 186 आहेत. ठीक आहे, तर मी इथे बघा कंट्री सेट केली, तर बेंगलोरचा आहे हा जॉब. ठीक आहे, तर ज्या कोणी माझ्या मैत्रिणी ऑफिस थ्रू काम करायला इंटरेस्टेड असतील किंवा तसे कंडिशन्स त्यांचे असतील तर नक्कीच तुम्ही अप्लाय करू शकताय. क्वालिफिकेशन चेक करा, त्या अकॉर्डिंगली तुमची रेझ्युमे जे असेल तर ते स्ट्रॉंग बिल्ड करा. तर रेझ्युमे स्ट्रॉंग बिल्ड करायचं म्हणजे काय, एक्सपिरियन्स गॅदर करायचं. ठीक आहे, जे काही छोटे छोटे कंपनीज असतील ना तर तिकडून एक्सपिरियन्स जो काय असेल ना तर तो गॅदर करायचा. 4+ इयर्स ऑफ प्रोफेशनल नॉन इंटर्नशिप मार्केटिंग एक्सपिरियन्स तुम्हाला असायला हवा. नॉन इंटर्नशिप म्हणजे काय, तर भरपूर लोक इंटर्नशिप करतात. ठीक आहे, इंटर्नशिप वेगळी आहे आणि जॉब्स वेगळे आहेत. ठीक आहे, त्यामुळे तुमच्याकडे 4+ वर्षाचा जॉबचा एक्सपिरियन्स असायला हवा. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आहेत एकदा चेकआउट करा. क्वालिफिकेशन काय आहे, 2+ इयर्स ऑफ सेगमेंटेशन अँड डेव्हलपिंग कस्टमर प्रोफाइल्स एक्सपिरियन्स. आता हे कॉपी करायचं, नाही समजलं, मला नाही समजलं म्हणून सांगते. कॉपी करायचं आणि ह्याला ChatGPT ला विचारायचं की नक्की म्हणजे काय. ठीक आहे, अकॉर्डिंगली गोष्टी तुम्ही एकदा चेकआउट करू शकता. तर हा जॉब बेस्ड आहे बेंगलोर. ठीक आहे, मार्केटिंगचा आहे. एक्सपिरियन्स इथे लागतो, त्यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्स जो आहे तो अदर कंपनीज मध्ये क्रिएट करावा लागेल. पण ट्रस्ट मी, पेमेंट्स खूप चांगले असतात. ठीक आहे, इथे तुम्हाला पेमेंट्स जे काय असतील, पे स्केल जे काय असेल ना तर ते खूप चांगलं असतं. त्यामुळे नक्कीच तुम्ही चेकआउट करू शकता. ठीक आहे, जशी मी मेथड सांगितली तर त्या मेथडनी तुम्ही चेकआउट करा. अमेझॉनचे जे काही जॉब्स असतील तर ते सगळे इथे अवेलेबल होतील. कीवर्ड्स आणि लोकेशन पण एंटर करू शकता. ठीक आहे, या अकॉर्डिंगली तुमचा एक पेज जो असेल तर तो ओपन होईल. तुम्ही ते चेकआउट करू शकता. ठीक आहे, चालेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते कमेंट करून मला नक्कीच सांगा. हा, आता इथे तुम्हाला एक पॉइंट आहे, तो म्हणजे एज्युकेटेड हाऊसवाईफ साठी हे जॉब्स जे असतील तर ते अवेलेबल आहेत. सोबतच एक्सपिरियन्स जो काय असेल तर तो असायला हवा, कारण बघा पे स्केल पण चांगला आहे. त्यामुळे नक्कीच ते तुमच्याकडून एक्सपिरियन्स जो असेल ना तर तो मागतात, जो की तुम्हाला द्यायलाच हवा. आता जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तर तुम्ही अदर कंपनीज जे काय असतात रिलेटेड कंपनी तुमच्या फील्डच्या रिलेटेड, नक्कीच तिकडे तुम्ही काम चालू करू शकता. 2-3-4 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला की नक्कीच तुम्ही अमेझॉन इंडियामध्ये जे असेल ना तर ते अप्लाय करू शकता. कारण नक्कीच पे स्केल जे आहे तर ते खूप चांगलं आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही अमेझॉन कडे ऍज अ करिअर जे असेल ना तर ते बघू शकता. वेगवेगळ्या फील्ड्समध्ये वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. म्हणजे भरपूर मैत्रिणी फायनान्स झालेला आहे, मार्केटिंग झालेला आहे, ह्युमन रिसोर्स झालेला आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही इकडे एक चांगली करिअर, चांगलं संधी म्हणून बघू शकता. तर असे छान छान नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीजच्या व्हिडिओज वर
फ्रॉम होमचे व्हिडिओ, स्किल्सचे, स्पेशली डिजिटल स्किल्सचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जे काय बेल आयकॉन आहे ना तर ते हिट करा. तर एक अपडेट होती, जर स्पेशली तुम्हाला वर्क फ्रॉम होम करायचं आहे, तुमच्या मोबाईलवरून करायचं आहे, तर नक्कीच मोबाईल ग्राफिक्स नावाचे एक नवीन कन्सेप्ट जी आहे ती चालू झालेली आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही ग्राफिक डिझायनिंग थ्रू घरातूनच फोनवरूनच डिझाईन्स जे काही असतील तर ते बनवून पैसे जे असेल ना तर ते कमवू शकतात. हे कसं करायचं, काय करायचं, जर तुमच्याकडे स्किल नसेल तर मी आहे तुम्हाला स्किल शिकवण्यासाठी. तर आपली मोबाईल ग्राफिक्सची बॅच जी काय आहे ना तर ती 4 मार्चला चालू होते. दुपारी 3:30ची बॅच आहे, कारण स्पेशली हाऊसवाईफना ती बॅच कन्व्हिनियंट असते. त्यामुळे दुपारी 3:30ची बॅच आहे, नक्कीच तुम्ही जॉईन करू शकता. त्यामध्ये तुम्हाला मोबाईल ग्राफिक्स इन डिटेल बेसिक टू ऍडव्हान्स, ठीक आहे, म्हणजे लाईन्स कशा घ्यायच्या, एखादी डिझाईन जी असेल, मी एक्झाम्पल साठी दाखवते, तर अशा डिझाईन्स, छान छान डिझाईन्स कशा प्रकारे बनवायच्या, आणि सध्या AI आलेला आहे त्यामुळे AI थ्रू कशा प्रकारे बनवायच्या, तर या सगळ्या गोष्टी म्हणजे कॅनवा प्लस AI दोन्ही टूल्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, शिकवणार आहे. लाईव्ह लेक्चर्स असतात, तुमचे जे काही डाऊट्स वगैरे असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता. सोबतच फक्त कोर्स नाही आहे, कोर्स सोबत काम कसं चालू करायचं, ठीक आहे, तर याचा वेबिनार असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इन डिटेल पोर्टफोलिओ कसा बनवायचा, तुमचं डिझाईन्स इतर लोकांना कसे पाठवायचे, क्लायंट्स कुठून घ्यायचे, लीड्स कुठून मिळवायचे, तर या सगळ्या गोष्टी, म्हणजे तुम्हाला फ्रीलान्सिंग करायचं आहे घरातून किंवा तुम्हाला माझ्यासारखी एजन्सी चालू करायची आहे तर ती कशी चालू करायची, कॉन्टॅक्ट कसे गॅदर करायचे, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. कारण सध्या बघा ग्राफिक्स खूप इम्पॉर्टंट आहे. कुठलाही व्यवसाय तुम्ही चालू करताय, सलून, जिम, हॉटेल, रेस्टॉरंट, इंटेरियर डिझायनिंग कुठलाही असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचे आहेत ग्राफिक्स, म्हणजेच ऍडव्हर्टाइजमेंटचे पोस्टर्स. आणि हे पोस्टर्स कसे बनवायचे तर ते मी तुम्हाला शिकवेन. त्यामध्ये तुम्ही इन्व्हिटेशन कार्ड्स असतील, ठीक आहे, सोशल मीडियाचे पोस्ट असतील, लोगो असतील, ब्रॉचर्स असतील, तर या सगळ्या डिझाईन्स ज्या असतील तर त्या तुम्ही बनवू शकता. बॅच चालू होते 4 मार्चला. ऍडमिशन्स लवकरात लवकर करून घ्या, कारण ऍडमिशन्स जे असतील तर ते क्लोज होतील, ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून मला नक्कीच सांगा. थँक्यू सो मच, बाय.